राज्यात प्रत्येक 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केला जाणार आहे। यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात 7,568 विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त होणार असून एकूण नियुक्तीच्या प्रमाणात 33% प्रतिनिधित्व महिलांसाठी असणार आहे। आतापर्यंत प्रत्येक 1000 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी दंडाधिकारी असायचा। मात्र आता राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढून प्रत्येक 500 मतदारांमागे एक नेमण्याचा निर्णय घेतला आहे। आजच्या GRमुळे आतापर्यंत पदावर असलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे पद तात्काळ प्रभावाने नाहीसे होणार आहे। लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची संख्या नियुक्त करताना तालुकानिहाय मतदार संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाणार आहे। निकषांची पूर्तता केल्यास पुनर्नियुक्ती दिली जाणार आहे। तसेच विशेष कार्यकारी अधिकाऱ्यास 13 अधिकार आणि कर्तव्ये निश्चित केली आहे। नियुक्तीच्या आदेशापासून 5 वर्षांनंतर आपोआप कार्यकाल संपुष्टात येणार आहे। बेकायदेशीर कृती केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता अशी नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, असे अध्यादेशात म्हटले आहे। विशेष कार्यकारी अधिकारी हे शासनाच्या विविध योजनेमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे। विशेष कार्यकारी अधिकारी ग्रामस्तरावरच्या आणि तालुका स्तरावरच्या सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय करणार आहे। पोलिसांशी सुद्धा समन्वय राखणार आहे आणि त्यामुळं या 13 पेक्षा जास्त जबाबदाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यावर येणार आहे आणि त्यामुळे राज्यातली 1,94,000च्या वर 10वी पास असलेले जे युवक आहे, जे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर सेवेमध्ये काम करतात, त्या सर्व युवकांना आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या माजी अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये घेता येणार आहे। राजस्व मंत्री की अध्यक्षता में प्रत्येक जिले में चयन समिति इन अधिकारियों की नियुक्ति करेगी। इस संबंध में मंत्री बावनकुले ने कहा कि वर्तमान विशेष कार्यकारी अधिकारियों के पद तुरंत प्रभाव से समाप्त हो जाएंगे और नए अधिकारियों की भर्ती जल्द ही शुरू होगी। नाही, आता शासनाचा नवीन GR आल्यानंतर ते जे काय आता विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचे पद कमी होतील आणि आता नव्याने नियुक्त्या या समितीमध्ये महसूल मंत्री आहे, पालकमंत्री आहे, कलेक्टर आहे, या समितीच्या माध्यमातून नव्या नियुक्त्या कराव्या लागतील आणि त्यांचे विशेष अधिकारसुद्धा जे आहे ते असतील। त्यामुळे एक मोठा निर्णय माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घेतला आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो।